लक्ष्मी घ्या आणि ज्याला मत द्यायचे त्यालाच द्या असं विधान चंद्रपूरच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी केले। प्रतिभा धानोरकर यांचं हे वादग्रस्त विधान, धानोरकरांच्या वक्तव्यावरती भाजप आता आक्रमक होण्याची शक्यता आहे। गोष्टी देखील समोर करतील। आता म्हणूनच त्यांचा आमच्या एक उमेदवाराला बोलवून लक्ष्मीचं दर्शन करणं आता सुरू झालं आहे। पण आम्ही सगळ्यांना विनंती आलेली लक्ष्मी अजिबात वापर करू नका, लक्ष्मी घ्या पण दोन उमेदवार योग्य त्याला मतदान करा। याच्याप्रमाणे सांगतात की पालकमंत्री आहे, पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी वापरणार आहे। हुकुमशाही चालवत असताना प्रतिभा धानोरकर यांचं हे विधान आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी राहुल सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, प्रतिभा धानोरकर यांचं हे विधान आणि त्यावरनं आता वाद उद्भवण्याची शक्यता आहे। नेमक्या कोणत्या संदर्भामध्ये त्यांनी हे विधान केलेलं होतं, कोणत्या ठिकाणी त्या बोलत होत्या? लोकसभेची आता रणधुमाळी सुरू आहे आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा झाडायला सुरुवात झालेली आहे। आणि काल काँग्रेस पक्षाकडून विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी वरिष्ठ काँग्रेस पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रतिभा धानोरकर यांनी विरोधी पक्षाकडून लक्ष्मीचा म्हणजे पैशाचा वापर करून आमच्या अनेक उमेदवारांना फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। गेल्या काही दिवसापासून काँग्रेसचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये जाण्याचा आपण बघतो आहे। प्रकाश देवतडे असतील, माजी जिल्हा परिषद माजी जिल्हा अध्यक्ष, त्याचबरोबर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊनकर असतील, अशा अनेक कार्यकर्ते भाजपात प्रवेश करताना आपण बघतोय। त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की लक्ष्मीचा वापर करून विरोधी पक्ष आमच्या कार्यकर्त्यांना फोडतोय, मात्र आपण लक्ष्मी घ्यावी, मात्र मत देत असताना योग्य उमेदवारांना द्यावं, असं वक्तव्य या मेळाव्यात केलेलं आहे। यावेळेस मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। महाराष्ट्र निरीक्षक जे चेनी थल्ला आहे ते उपस्थित होते। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुकुल वासनिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं।